4 5 6 माझी लहानपणापासूनची सवय आहे ही. 1 2 3 4 5 6 शिट, ही तर मगाशीच मोजली होती ना. अहो, तुम्हाला माहित नाही, खूप हुशार आहे मी. मला ना शून्याचा पाडा पण येतो. म्हणून दाखवू का? 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4 0. तसं नाही, शून्याचा पाडा पण खूप कठीण असतो. आता माझी मैत्रीणच नाही का गौरी, तिला अंकगणितात 0 मार्क पडले ना, तेव्हा तिची आई तिला म्हणते, काय गं टवळे, कठीण आहे बाई तुझं. म्हणून म्हणते, इतर कोणतेही पाडे पाठ नसतील ना तरी चालेल, पण शून्याचा पाढा पाठ असायलाच हवा. आहे की नाही मी हुशार? मुळीच आहे. माझे बाबा ना मला नेहमी हुशार मुलगी म्हणायचे, पण माझी आई बिलकुल तशी नाही. अहो, एवढंच नव्हे तर मला इंग्रजीत आउट ऑफ व्हायला फक्त 1 मार्क कमी होता, तर मला म्हणते कशी, अगं जरा त्या शेजारच्या आशूकडे बघ, त्याला इंग्रजीत गणितात पैकीच्या पैकी, नाहीतर तू. मग मी म्हणाले, आई जरा मला 17चा पाढा म्हणून दाखव ग. मारू नको थांब. आजवर जेवढे फटके खाल्ले नसतील ना, तेवढे सगळे फटके तिने एकाच दिवशी खाऊ घातले. पण माझे बाबा तसे नाहीत. माझे बाबा मला प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजावून सांगतात. हा, पण वेळ मात्र खूप कमी देतात. करणार तरी काय ना, बिचाऱ्यांना कामच एवढं असतं. कधी इकडे असतात तर कधी तिकडे. हा, पण जेव्हाही घरी येतात ना, तेव्हा आमची धिंगामस्ती करण्याची एक फेवरेट जागा असती. ते म्हणजे आमचं हे अंगण. इथे बसून आम्ही मज्जा मस्ती करतो, गप्पा गोष्टी करतो आणि ह्या चांदण्यांशी बोलतो. बाबा म्हणतात, आपण जर या चांदण्यांशी बोलायला लागलो तर या चांदणे सुद्धा आपल्याशी बोलतात. ते लुकलुकून हो नाही अशी उत्तरे देतात. हा, पण माझी मला जेव्हा पण मारते ना, तेव्हा मला खूप रडायला येतं. तेव्हा माझे बाबा मला जवळ घेतात आणि म्हणतात, या जगात रडणाऱ्याला कुणीच जवळ करत नाही. अगदी देवबाप्पाला सुद्धा अशी माणसं आवडत नसतात. मग मी ठरवलं, आजपासून रडायचं नाही. मग मी देवबाप्पाला नाही आवडले ना तरी चालेल, पण मी माझ्या बाबांना आवडायलाच हवी. पण असंच खूप दिवसांनी बाबा येतो म्हणाले होते. मी त्यांची वाट बघत होते. 1 दिवस होतो, 2 दिवस होतात, 3 दिवस होतात. मग कुठे 4थ्या दिवशी त्यांचा आवाज येतो, चिऊ. मग मी त्यांच्यावर रागवले हे विसरून जाते आणि धावत धावत त्यांच्या जवळ जाते. असंच खूप दिवसांनी बाबा घरी येणार होते. तुम्हीच सांगा, इतक्या महिन्यांनी बाबा घरी येणार म्हणजे घरातल्या सर्वांनी खुश असायला हवं की नाही? आई तर नुसती ढसाढसा रडत होती. अहो, मी आपली वाट बघत होती, बाबा कधी येणार, बाबा कधी येणार. इतक्यात दाराची बेल वाजली. मला वाटलं बाबाच आले, म्हणून मी उघडायला गेले, पण आईनं अडवलं. दारात कधी नव्हे ते काका काकी आले होते. त्यांच्यासोबत खूप सारी माणसंही होती. त्यांच्या हातात एक लांब अशी पेटी होती. त्यांनी ती घरात आणली, ती उघडली. त्यामध्ये ना एका माणसाला पांढऱ्या कापडात गुंडाळलं होतं. हे बघून तर घरातले सगळेजणच रडायला लागले. काकी, आज बाबा येणार होते ना, बाबा का नाही आले? आई अशी का रडतीये? त्या पेटीतल्या माणसाला आई बाबांच्या नावाने हाक मारत होती. हे सगळं बघून मला खूप भीती वाटायला लागली. हो, बाबा येणार होते, बाबा कुठे आहेत? बाबा का नाही आले? हे सगळे माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या बाबांना माझ्या डोळ्यात देखत नेलं.
माझे बाबा नेहमी हसायला सांगायचे, पण त्या दिवसापासून आमच्या घरात धड कोणी बोललंही नाहीये हो. माझे बाबा म्हणायचे, शेलाराच्या शिपायाच्या डोळ्यात अश्रू कधीच येऊ नयेत. ते 2 थेंब अश्रू देखील महापुरासारखे असतात. असो, 1 2 3 बाबा, मला कमकुवत नाही बनायचं हो. मला फक्त या चांदण्यानं जोडून तुमचा चेहरा तयार करायचाय. त्या दिवशी आपलं बोलायचं राहूनच गेलं. बाबा, एक चांदणी लुकलुकली. आई, एक चांदणी लुकलुकली. अगं ये ना. बाबा थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. बाबा थांबा ना. आय एम सॉरी बाबा. बाबा थांबा ना. पूर येणार हे नदीच्या हातात कधीच नसतं, पण बांध लवकर फुटतं बाबा. बाबा थांबा ना.